घाबरू नका. हा, घाबरू नका. पायकडे डोकं टेका. ओके, सेम पोझिशन. तर हे 20 वर्षापूर्वी, 20 ते 25 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षाच्या रेंज मध्ये, 15 ते 30 वयाच्या रेंज मध्ये, पाठीमागच्या 30 वर्षाच्या रेंज मध्ये कमरावरती जबरदस्त पडलेले आहे. उठून बसा. मांडी घालून बसा. मांडी घालता येते. आता मी काय जे सांगतो नीट ऐका. तुमच्या कमरामध्ये 4था, 5वा आणि 6वा म्हणतात जबरदस्त मोठा गॅप आहे. आता याला कमीत कमी 20 वर्षाच्या रेंज धरून चालू आपण, त्यावेळेसचा गॅप येतो. बसा खाली. तर त्यावेळेस कमरामध्ये तुमचा गॅप पडलेला होता पण पाठीमागच्या 15 वर्षाच्या रेंज मध्ये तुम्हाला जास्त एवढा त्रास नव्हता. फक्त कमरामध्ये टिच्च भरणं, चमक भरणं असा प्रकार व्हायचा. एखादी गोळी घेतली, कंबर चोळलं, वगैरे लावलं, शेकवलं की बरं होऊन जायचं. पण आता पाठीमागच्या 10 वर्षाच्या रेंज पासून, पाठीमागच्या 10 वर्षाच्या रेंज पासून त्याच्या ज्या गाद्या असतात दोन ठिकाणी, L4 पाय L5, त्या गाद्या फाटून बाहेर आल्या किंवा सरकल्या गेल्या. त्याच्यामुळे तिथून सायटिका नावाची वेन्स असते, ती नस दबली गेली. मग तिथून ब्लड सर्क्युलेशन करणारी जी नस आहे, ती नस कमरातून खुब्यात जाते, खुब्यातून मांडीत जाते, मांडीतून गुडघ्यात जाते, ती टाचेच्या तळपायापर्यंत कनेक्ट असते. म्हणून कमरापासून तुमचे दोन्ही पाय दुखतात, जड पडतात, रग लागते, कळ लागते, मग यायला जास्त चालता येत नाही, उभं राहता येत नाही, मांडी घालता येत नाही, गुडघ्यावर. हे तुम्ही मला सांगायला पाहिजे, मी तुम्हाला नाही सांगायला. असं खरंय खोटंय? नाही, बरोबर आहे ना. बसत पण नाही जास्त वेळ. पुढचं मी सांगतो. आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याच्यावरती मरेपर्यंत जरी तुम्ही गोळ्या औषधं खाल्ल्या, या आजारावरती गोळ्या औषधं तयार झाले नाही. जर परमनंटली या आजारावरती तुम्हाला गोळ्या औषधं भेटल्या, त्याचे पैसे मी भरेल, लाख रुपयाचे असू द्या, याच्यावरती गोळ्या औषध तयार झालेल्या नाही आणि येऊ पण शकत नाही. टेम्पररी आहे, भरपूर आहे. 2 महिन्यासाठी, 3 महिन्यासाठी, 8 महिन्यासाठी भरपूर आहे असं आहे. आणि पेन किलर ह्याच्यावरती खाऊन हा इलाज नाही, हा टेम्पररी, म्हणजे आजचा दिवस पुढे ढकलण्यासाठी हे पेन किलरचा वापर केला जातो. आता देवाने आपल्याला एक वरदान दिलंय, दिवसभरात तुमच्या हजारो सेल डेट होता, रात्रीतून ते परत रिजनरेट होता. पण हा नियम याला पाठीमागच्या 10 ते 20 वर्षापासून लागू नाही, कमरापासून खाली. म्हणून सायटिका नावाची जी नस दबल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन 100% गुडघ्याला न झाल्यामुळे तुमच्या दिवसभरात हजारो सेल डेट होतात. पण हजारो सेल डेट झाल्यानंतर त्या रात्रीतून आपल्या सामान्य माणसाचे परत रिजनरेट होतात. पण हा नियम तुम्हाला लागू नाही, कारण की ब्लड सर्क्युलेशन त्या प्रमाणात न झाल्यामुळे तुमच्या 1000 सेल्स उदाहरणार्थ डेट झाल्या तर तुमच्या 500 सेल्स रिजनरेट होतात. मल्टिपल डेजचे 500 सेल्स डेट होत आता 80 ते 90% जीन्स ओनली सेल्स डेट झाल्या. म्हणून गुडघ्यातील तुम्हाला डॉक्टर म्हणतील कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, गादी घसली, ऑइल कमी झालं, वगैरे वगैरे. मग म्हणतील ऑपरेशन करा, गुडघे बदला. पण याच्यातले हे घटक का कमी झाले हे तुम्हाला आतापर्यंत मला तर नाही वाटत कोणी सांगितलं असेल. सांगितलं का? सांगू पण शकत. त्याचा LS स्पाईनचा MRI केलाय, तो स्पष्ट दिसतं. केलाय का तुम्ही? कमरेचा MRI वगैरे केलाय का याच्या? जे मी सांगितलं बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? हा. तर जेव्हा त्याच्यातला जो गॅप बऱ्यापैकी कव्हर होईल, त्याच्यातल्या गाद्या सरकलेल्या मध्ये येतील, नस चालू होती, त्या प्रमाणात काहीतरी फरक पडेल. पण ही जी माझी प्रोसेस आहे ही थर्ड स्टेजच्या आत 1001% सक्सेसफुल आहे. थर्ड स्टेज नंतर तुमची जेवढी झीज जास्त प्रमाणात असेल तेवढं तुमच्या नशिबाने रिकव्हरी रेट भेटेल. थर्ड स्टेजच्या आत जर तुम्ही माझ्याकडे आले, मी 1001% रिझल्ट देतो. पण तुम्ही तुमच्या पार्टची जेवढी डॅमेज केलंय, जेवढी झीज केली, तेवढा कमी प्रमाणात तुम्हाला रिझल्ट भेटत जातो. म्हणजे तुमचं जर 80% झीज आहे, मग ते 80% झीज भरायला वेळ पण लागेल आणि तुमची बॉडी सेल्स किती रिजनरेट करते, रक्तपुरवठा किती वाढतो किंवा तुमचे सेल्स किती रिजनरेट होणार, त्याच्यावर तुम्हाला रिझल्ट येतो डिपेंड. आता माझं काम काय आहे, मणका सेट करणं, गादी जागेवर आणणं, नस चालू करणं. एकदा नसं चालू झालं, याला ब्लड सर्क्युलेशन भेटायला लागलं, बॉडी सेल्स रिजनरेट करणार. पण तुमच्या गुडघ्यांची किती कॅपॅसिटी आहे किंवा आतमध्ये किती त्याच्यामध्ये अजून जीव आहे, प्राण आहे. जसं एखादं झाड आहे, त्याला पाणीच भेटलं नाही, पण ते मरायच्या आज जर तुम्ही त्याला पाणी दिलं ते परत जिवंत होतं. खरंय खोटं? खरं. तसं याच्यातले जे सेल्स आहे त्या काही प्रमाणात जिवंत असेल तर त्याची कॅपॅसिटी असेल जिवंत होण्याची, रिजनरेट होण्याची, तर त्याला ब्लड सर्क्युलेशन जर भेटलं तर परत रिजनरेट होऊ शकतं.
पण झीज जर लिमिट पेक्षा जास्त झाली, जो भाग कमकुवत झाला तर टायमाचंच नाही राहिला, त्याला जगात मी काय कोणीच काय करू शकत. मग त्याला ऑपरेशन हाच पर्याय असतो, पण तो थर्ड स्टेज नंतर. असं गुडघ्याची भरपूर झीज झाली, पण याला आपण 10 दिवस प्रयत्न करणार. एकदा सगळ्यांना गुडघे जरी नाही झाले तर वेन जरी चालू झालं कमराच्या, तर बराच प्रॉब्लेम तुमचा कमी होईल. समजला? याला डबल ट्रीटमेंट असेल, कमराची वेगळी गुडघ्याची वेगळी. हा, याला 10 दिवस कंटिन्यू लागेल. बाकीच्यांना 200 खर्च असतो, तुम्हाला 400 खर्च असतो. जो बाबा फक्त याला 10 दिवसाची प्रोसेस. 10 दिवस. ओके, समजलं मी काय सांगितलंय? आता हे जे नियम पण ते याला कमरासाठी नियम आहे. इथून पुढे 15 किलोच्या पुढे वाकून वजन उचलायचं नाही. वाकून त्यामध्ये इंजेक्शन पण मारलेलं आहे. ते 15 का 20 हजार. हो, हो. काय फरक आहे नाही. हो, झाला तर तेवढा 5 पुरतं तेवढं. वर्षापर्यंत 6 वर्षापर्यंत बघा. आता याला नियम आहे, वाकून काम करायचं नाही, वाकून वजन उचलायचं नाही आयुष्यभर. कारण की ही लिमिट क्रॉस करून पुढे गेले. ही तुम्ही आयुष्यभर नियमात राहिले तरच फरक जाणवेल. नियम तोडला की परत दुखणं झालं. जसं एकदा बीपी डायबिटीज आजार लागला, जेवढ्या प्रमाणात जास्त प्रॉब्लेम आहे तेवढे तुम्हाला जास्त नियम, जेवढं कमी प्रमाणात आहे तेवढं कमी नियम. तसं हे प्रमाण जास्त आहे, तुम्हाला ही काटेकोरपणे मी सांगितलेले नियम पाळणंच पाळणं. बिना बेल्टचा प्रवास करणं, काम करणं बंद. तुम्ही बिना बेल्टचा यांनी त्रास वाकून काम केलं, वजन उचललं, प्रवास केला की कमराचा त्रास यांना परत होईल. कमराला झटका बसला असं काही करायचं नाही. यांना पालतू झोपायचं नाही. मांडी घालणं, गुडघ्या बसणं कायमचं बंद. गुडघ्याला वरती मांडी घालता येईल नंतर, पण गुडघ्यावरती आयुष्यभर नाही बसता येईल. जर बसले तर ते झीज जास्त प्रमाणात होत आहे. सेल्स डॅशचा डेट होता असं. पाहिलेला सोडा. आणि देवाने जे वरदान दिलं आहे ते वरदान आपली बॉडी न बसल्यामुळे हा प्रकार जास्त आहे. कारण की आपण झोपल्यानंतर रात्रीतून सेल्स रिजनरेट करायचं काम असतं, हे माहिती असेल तुम्हाला. बरोबर आहे. पण हा नियम कधी लागू होईल? जेव्हा तुमचे वेन्स ऍक्टिव्ह असेल तर. वेन्सच ऍक्टिव्ह नाहीये. हा, आता हे तुमच्याकडं सबूत पण आहे, तुमच्याकडं रिपोर्ट पण आहे. आता मीच नाही सांगत आहे, आजीने ऑलरेडी कोणत्यामध्ये इंजेक्शन पण घेतलंय, ऑलरेडी ट्रीटमेंट पण घेतली. हे उलट पेशंटने मला सांगायला पाहिजे. आमचं नाडी परीक्षण होतं सगळं. कोणता डॉक्टर लाईव्ह ह्या गोष्टी सांगत नाही, सांगू शकत नाही असं. मग मला एक जरी डॉक्टर महाराष्ट्रामध्ये एखादा डॉक्टर सापडून दाखवायचा की तो असं प्रोसेस असं. कारण की मला एक काय म्हणतो त्याला आत्मविश्वास आहे म्हणून सांगाल ना. दिला सोडा. कुशल झोपा, माझ्याकडे काम करा. कुशल झोपा, सारखं पुढे अशी आहे करा, अशी आहे का काना झोपा आजी. हा, पायकडे डोकं. कोणी पाठवलं तुम्हाला? इकडे डोकं, पाय डोकं इकडे, पाय करा. अशी जाळी करा. ओके, तुम्ही व्हिडिओ बघितले ते का आधी? नाही. ओके, सेम पोझिशन, सर्व झोपा होता. बस बस, दिला सोडा. लो सोडाची पाय. फिरायची तिकडे काय गाणं. बस, गुडघ्यांना 50% पेक्षा जास्त रिझल्ट नाही भेटणार. 50% काय ते झीज खूप झाली. मग नशिबाने सेल्स रिजनरेट झाल्यानंतर मग पुढचं नाही सांगू असं. हा, याला आंबट वाटतं बंद. माझ्याकडे तो चहा वगैरे नाही पाहिजे. थोडे फिरा इकडे. गॅस ऍसिडिटी होईल असे पदार्थ नाही खायचे असं. ज्या पदार्थाने मला ऍसिडिटी होते, गॅस होतो, हे पदार्थ नाही खायचे. कविता झालं का? सरत होतो. फुल जरा पाय.